राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि त्यात 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे याचीच खबरदारी देत अत्यंत कडक बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक सभासद पायी जाणाऱ्या व्यक्तीची कडक तपासणी केल्यानंतरच त्याला आतमध्ये पाठविण्यात येत आहे। नेमका कसा आहे कार्यक्रम आणि सभासदाचा आढावा घेतला आहे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी बुलढाणा येथून। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याकरता आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस तसेच अजितदादा पवार यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या या आगमनाप्रसंगी महिलांची येथे आपण पाहून राहिलेले आहेत की अलोट गर्दी जमा झालेली आहे आणि तशीच सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सुद्धा अलर्ट मोडवर आहे। कारण अनेक दिवसापासून काही विरोधक जे आहेत त्यांचे वेगवेगळे आंदोलनाचे विषय समोर येत होते। महिला अतिशय गर्दी येथे दिसून येत आहे। आपल्या लाडक्या भावाच्या स्वागताकरता ज्या महिला आहेत तेथे दिसून राहिलेल्या आहेत। गावामध्ये संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोड असून आपण पाहू शकता अग्निशमन दलाच्या वाहन आणि शासनाची संपूर्ण कडक अशी व्यवस्था येते। तिथे संपूर्ण बुलढाण्याला आज केशरी रंगाने न्हाऊन निघालेलं असं दिसते आणि प्रत्येक जागेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतार्थ बॅनर लागलेले आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, बुलढाणा।